नमस्कार. आज आपण बघणार आहोत मखाने ड्रायफ्रूट लाडू. त्यासाठी इथे मी एका कढईत 1 वाटी चुरमुरे घेतलेले आहेत. ते आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. चुरमुरे आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत आणि ते करपू नयेत यासाठी मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे. आपले चुरमुरे भाजून झालेले आहेत. आता ते आपण काढून घेऊया. आता त्याच कढईत आपल्याला 2 चमचे तूप घ्यायचं आहे. तूप गरम झालं की आपल्याला त्यात मनुका टाकायचे आहेत. मी ते 25-30 मनुका घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मनुका कमी जास्त करू शकता. मनुका आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत आणि त्या करपू नयेत यासाठी मध्ये मध्ये पळीने मिक्स करत राहायचं आहे. मनुका चांगल्या फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही ते बघू शकता, मनुका चांगल्या फुललेल्या आहेत. आता आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत. मनुका काढून झाल्यावर जे तूप शिल्लक होतं त्याच तुपात मी 1 वाटी अक्रोड घेतलेले आहेत. अक्रोडसुद्धा आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत आणि ते करपू नये यासाठी पळीने मिक्स करत राहायचे आहे. आपले अक्रोड चांगले भाजलेले आहेत. आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. कढईत शिल्लक राहिलेल्या तुपात आपल्याला काजू भाजून घ्यायचे आहेत. इथे मी 9 ते 10 काजू घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजूचं प्रमाण कमी जास्त करू शकता. हे लाडू करत असताना यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी जास्त करू शकता. काजूला सोनेरी रंग आलेला आहे. आपले काजू चांगले भाजलेले आहेत. आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. काजू काढून झाल्यावर जे तूप शिल्लक होतं त्यात मी आणखी 1 चमचा तूप टाकलं. आपल्याला त्यात आता 2 वाटी मखाने घ्यायचे आहेत. मखाने आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. मखाने करपू नयेत म्हणून मध्ये मध्ये पळीने हलवत राहायचे आहेत. आपल्याला ड्रायफ्रूट भाजण्यासाठी इथे एकूण 3 चमचे तूप लागलं. मखाने चांगले भाजलेले आहेत. आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. इथे आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट, मखाने, चुरमुरे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. यात आपल्याला 1 वाटीला थोडा कमी गूळ टाकायचा आहे. हा गूळ आपल्याला यात सुरुवातीला हातानेच मिक्स करून घ्यायचा आहे. यात मी गूळ मिक्स केलेला आहे. आता आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. मिश्रण मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे आपले लाडू अगदी सहज वळले जात आहेत. इथे मी 1 लाडू तुम्हाला बनवून दाखवला आहे. अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, इथे आपले लाडू बनवून तयार आहेत.